आज आम्ही ज्या मुलाखती घेतल्यात 250च्या वर त्या ठिकाणी इच्छुकांनी आमच्याकडे आज मुलाखती दिलेल्या आहेत. पार्टी के लिए कितने उम्मीदवार खड़े करे? आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीतदादा पवार साहब के नेतृत्व और अभिजीत भैया देशमुख इनके क़यादत में शहर के अंदर आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी ताकत से खड़ी है और हमारे 320 उम्मीदवार शहर के अंदर तैयार हैं। पर फिर भी हम हमारे पक्ष से सृष्टि के आदेश का इंतजार कर रहे हैं कि हमें महायुति में अगर इलेक्शन लड़ना है तो जो हमारे हिस्से में आएगा इंशाल्लाह हम उसको सब तैयार हो जाएंगे। तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में जहाँ जहाँ से अच्छे अच्छे लोग हमारे पास आए हैं, अल्हम्दुलिल्लाह इसमें से किसी को जिसकी तकदीर में होगा अल्लाह उसको चांस देंगे और इंशाअल्लाह पार्टी उसकी दखल लेंगी और सक्षम जो हमारा अच्छा काम करने वाला कार्यकर्ता है, जिसका अच्छा शहर के अंदर वर्चस्व है, जो सीनियर है पक्ष के अंदर, सबसे पहले सीनियरों का पक्ष के अंदर हमारे ख्याल रखा जाएगा और बाद में इंशाअल्लाह बाकी सभी लोगों में जो बचे हुए टिकटों में हम देने का काम करेंगे। थैंक यू वेरी मच। सर, आप कौन से प्रभाग से खड़े रह रहे इलेक्शन में? प्रभाग नंबर 9 नारेगांव। और क्या मुद्दा है आपका इलेक्शन में? मुद्दा ये है, अपनों को पूरे समाज के काम करना है। क्या तैयारी है आपकी? हमारी तैयारी हम 100% श्योर है इंशाल्लाह। हम जो चांसेस है आपके आने के? बिल्कुल इंशाल्लाह, क्योंकि हम जो है तो काम करने वाले हैं। अभी तक क्या क्या काम करे आपने? हमने बहुत काम कर रहे हैं। ड्रेनेज की समस्या है, पानी की समस्या है, लाइट की समस्या है, लाइट के पोल और डीपी की हमारे वार्ड के अंदर डीपी की समस्या है। एक बार आपका प्रभाग बता दीजिए और आपका नाम बता दीजिए। प्रभाग नंबर 9 नारेगांव। मेरा नाम है सैयद अशफाक अली, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी औरंगाबाद। थँक यू व्हेरी मच। आज आम्ही ज्या मुलाखती घेतल्यात 250च्या वर त्या ठिकाणी इच्छुकांनी आमच्याकडे आज मुलाखती दिलेल्या आहेत. एक दोन दिवसापूर्वी आमची एक प्राथमिक बैठक भाजप सोबत झालेली होती. त्यानंतर असं ठरलं की परत 1-2-3 दिवसानंतर एक बैठक होईल. अजून 1-2 दिवसांनी एक बैठक आमची होणार आहे. जी आमची महायुतीमध्ये जे राष्ट्रवादी वगळतात त्यांच्यासोबत आमची काही राष्ट्रवादी महायुतीमध्ये इतर पक्ष सुद्धा आहेत, त्याच्यासोबत आमची बोलण्यानंतर करणार. तुमचं नाव सांगतो? मला नाही माहिती की अजून असं ते बोलले असतील. कोण बोलला असं? काल बोलले रामा. जसे जर तसं जर ते बोलले असतील तर आमची स्वभावात पूर्ण तयारी आहे. आमची भाजप सोबत बोलणं चालू आहे. परवा त्यांच्या कार्यालयात आमची बैठक सुद्धा झाली, चांगली चर्चा झाली. त्या ठिकाणी अजून 2 दिवसांनंतर बसायचं ठरलं. पण शिवसेना आणि भाजपच्या बैठका सुरू आहे, तुम्हाला कुठेतरी असं काही नाही. आमची तशी पूर्ण तयारी आम्ही करून ठेवलेली आहे. पण महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत पहिलं प्राधान्य त्याला देणार आहोत. नाही झाली तर आम्ही स्वभावावर तयार आहोत. पर्याय व्यवस्था काय केली जाते? पर्याय असतं ते आता वरिष्ठ आमचे ठरवतील काय करायचं काय नाही. सगळे पर्याय खुले आहेत आम्हाला. नाही, एमआयएम सोबत. एकूण किती जागा मागितल्या? ज्या जागा जिंकून येतील अशा जागेची आम्ही मागणी त्या ठिकाणी केली आहे. वायफळ जागेची मागणी आम्ही त्यांना केलेली नाही. जवळपास 25 ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी कॅन्डिडेट नाहीत. त्या ठिकाणी आमच्याकडे त्या भागातले कॅन्डिडेट आहेत. त्या जागा पण आम्ही त्यांना मागितल्या. आता सध्या जर पालिकेत असेल किंवा शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची म्हणजे इतर पक्षातून कार्यकर्त्यांची आवक सुरू आहे, तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे तर भाजप असतील, शिवसेना असतील, शिंदे गट असतील, उद्धव ठाकरे गट असतील, या सगळ्या पक्षाचे इच्छुक उमेदवार आमच्याशी संपर्क साधून आहेत. पण त्यांना वेळ आहे अजून. ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस असे काही चांगले उमेदवार आमच्याकडे येतील. राष्ट्रवादी दार उघडे हो, 100% दार उघडे आहेत. भाजपसोबत युती असली भाजपसोबत युती आहे, दुसरी मतावर सुद्धा परिणाम होणार नाही. आता महायुती म्हणून आम्ही आता 2.5 वर्षापासून आम्ही विधानसभा इलेक्शन पण महायुती म्हणूनच लढलेलो आहे. त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम होईल असं मला काही वाटत नाही.